नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? अभ्यास चालू आहे ना? तर आज आपण आपला जो पहिल्या युनिटमधला जो दुसरा लेसन आहे 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याचा अभ्यास करणार आहोत. आणि ही एक खूप छान इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर तुम्हालाही या लेसनचा या पाठाचा अभ्यास करते वेळेस खूप मजा वाटणार आहे किंवा खूप आनंद मिळणार आहे. तर चला आपण आज सुरुवात करूया. वॉर्मिंग अपने पेज नंबर 7वरती काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं आहे चिटचॅट. तर चिटचॅटमध्ये इथे एक चित्र दिलेलं आहे. एक मुलगी आहे आणि तिच्या डोक्यावरती एक टोपलं आहे अँड अ पपी इन इट. त्याच्यामध्ये एक काय आहे, एक छोटंसं कुत्र्याचं पिलू आहे. तर त्या चित्रावर आधारित आपल्याला पुढे काही प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा बरं काय आहेत हे चित्र किंवा काय आहेत हे प्रश्न बघायचे आपल्याला. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे? तर या प्रत्येक चिटचॅट जसं तुम्ही एक वही करता, आपण जे होमवर्कसाठी वही करतो त्या वहीमध्ये चिटचॅट टाकून ते सर्व प्रश्न तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये सोडवायचे आहेत. अँड डेफिनेटली आय विल हेल्प यू. तर आत्ता काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरे आपल्या वहीमध्ये लिहायचे. ठीक आहे. तर चिटचॅटमधला प्रश्न पहिला आहे की व्हॉट डू यू सी इन द पिक्चर, म्हणजे तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे. सो देर इज अ गर्ल अँड शी इज होल्डिंग अ कंटेनर ऑन हर हेड. तिच्या डोक्यावरती काय आहे, एक टोपलं आहे अँड अ स्मॉल पपी इन इट. आणि त्या कंटेनरमध्ये किंवा त्या टोपल्यामध्ये, त्या पॉटमध्ये काय आहे, देर इज अ स्मॉल पपी. शी इज होल्डिंग इट ऑन हर हेड अँड शी इज वॉकिंग थ्रू दॅट वॉटर. वॉटर इज फुल ऑफ अप टू शोल्डर लेवल और अप टू नेक लेवल. ठीक आहे. तर तिच्या शोल्डर किंवा ह्या एकदम गळ्यापर्यंत हे पाणी आहे. हे सगळं चित्राचं वर्णन तुम्हाला काय करायचं आहे, त्या प्रश्नामध्ये करायचं आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू अँड वाय? ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं की ती मुलगी काय करण्याचा प्रयत्न करत आहे अँड वाय, का करण्याचा प्रयत्न करत आहे असं. तर ती मुलगी काय करत आहे, टोपल्यामध्ये एका कुत्र्याच्या पिलाला ती पाण्यामधून घेऊन जात आहे. तर तुम्हाला काय वाटतं ती काय करत आहे, तर ती कुत्र्याच्या पिल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. शी इज ट्राईंग टू सेव्ह दॅट लिटिल पपी. बरोबर आहे की नाही. ती त्या छोट्याशा कुत्र्याच्या पिल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अँड व्हाय बिकॉज मे बी देर इज अ फ्लड सिच्युएशन इन हर विलेज किंवा इन हर प्लेस. ती जिथं राहते त्या ठिकाणी कदाचित पुराची समस्या उद्भवलेली आहे. त्यांच्या गावामध्ये पूर आलेला असेल आणि जसं आपण आपल्या मौल्यवान वस्तू किंवा काही गोष्टी ज्यावेळेस पुरामध्ये वाचवण्याचा प्रयत्न करतो, तर असंच प्राणीसुद्धा आपल्यासाठी मौल्यवान आहेत. ॲनिमल्स आर ऑल्सो व्हॅल्युएबल फॉर अस. अँड डेफिनेटली त्या मुलीची त्या पिलाबद्दल जी प्रेम आहे, जी आसक्ती आहे, जी आपुलकी आहे, ती या चित्रातून दिसत आहे. अँड दॅट इज वाय शी इज ट्राईंग टू सेव्ह द पपी. ओके. सो थर्ड क्वेश्चन, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वूड यू डू? तुम्ही जर या मुलीच्या ठिकाणी असाल तर तुम्ही काय कराल? नक्कीच काय करणार आपण? तुम्ही पण असाल किंवा मी पण असेल तर आपण नक्कीच एखाद्या मुक्या जनावराला किंवा एखाद्या मुक्या प्राण्याला आपण नक्कीच जर शक्य असेल तर वाचवण्याचा प्रयत्न हा करतोच. सो तिथं काय लिहाल तुम्ही मग? डेफिनेटली आय विल ऑल्सो ट्राय टू सेव्ह द लिटल पपी. अशा प्रकारे तुम्ही तिथं उत्तर लिहायचं आहे. सो द नेक्स्ट क्वेश्चन, डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन? तुम्हाला वाटतं का की ती तिच्या मिशनमध्ये, म्हणजे तिनं ते जे हातामध्ये काम घेतलेलं आहे तिच्या त्या मिशनमध्ये ती सक्सेसफुल म्हणजे यशस्वी होईल का? डेफिनेटली येस, शी विल बी सक्सेसफुल इन हर अटेम्प्ट. ती एक खूप चांगलं काम करत आहे आणि चांगलं काम करत असताना कधीही आपण त्याच्यामध्ये अनसक्सेसफुल होऊ शकत नाही. आणि एवढ्या पुराच्या भयानक परिस्थितीमध्ये सुद्धा त्या मुलीमध्ये जी इच्छा आहे की नाही मी या पिलाला वाचून राहील, तर ही जी तिची एकदम मनाची जी एकदम स्ट्रॉंग कंडिशन ती दाखवत आहे, देन शी विल डेफिनेटली बी सक्सेसफुल इन हर दिस अटेम्प्ट. ओके. सो तिथं तुम्हाला उत्तर हो असंच लिहायचं. येस, शी विल बी डेफिनेटली सक्सेसफुल. देन नेक्स्ट क्वेश्चन, मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस. देर आर 4 इमेजेस गिवन इन द पिक्चर. बघा या ठिकाणी
या बॉक्समध्ये एक 4 तुम्हाला चित्र दिलेले आहेत आणि 4ही चित्रामध्ये वेगवेगळी परिस्थिती दिलेली आहे. अँड ऑल्सो हे नंबर्स आर गिवन ABCD असं त्याला ऑप्शन पण दिलेले आहेत. आणि तुम्हाला काय करायचं आहे, इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या ऑप्शनमध्ये नेमकं कोणतं चित्र त्याचं योग्य आहे ते त्याला मॅच करायचं आहे. पुढच्या बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे नंबर्स किंवा त्याचे जे अल्फाबेट्स आहेत ते लिहायचे आहेत. तर बघा, पहिलं जे तुम्हाला तिथं दिलेलं आहे स्टेटमेंट ते काय आहे, आवर लक्झुरियस बंगलोज. लक्झुरियस म्हणजे सर्व सुविधांनी युक्त. लक्झुरियस म्हणजे सर्व सुविधांनी युक्त असा आवर लक्झुरियस बंगलो, आमचा सर्व सुविधांनी युक्त असा बंगला आहे. तर तुम्हाला या 4 चित्रापैकी कुठं दिसतोय बघा बरं लक्झुरियस बंगलो. तर पिक्चर नंबर जे C आहे है ना, तर याच्यामध्ये एक बंगलोचं चित्र दाखवलेले आहे आणि खूप सुंदर एक बंगला आहे तिथं. तर तुम्ही नंबर 1च्या ऑप्शनच्या पुढे चौकटीमध्ये बॉक्समध्ये तुम्हाला C लिहायचं आहे. देन कम्स नंबर 2, माय फेवरेट पास टाईम. माझा आवडता पास टाईम काय आहे बघा. कोणत्या चित्रामध्ये तुम्हाला पास टाईम वगैरे दिसत आहे, तर A जे ऑप्शन आहे त्या चित्रामध्ये माय फेवरेट पास टाईम असं दिलेलं आहे. अँड देर आर 5 to 6 बुक्स. त्या मुलाच्या आजूबाजूला 4-5 पुस्तकं दिलेले आहेत. तर कदाचित त्या मुलाचा फेवरेट पास टाईम काय आहे, पुस्तकं वाचणे वगैरे. आणि तो म्हणत आहे की हा माझा सगळ्यात आवडता छंद आहे. बरोबर आहे की नाही. तर तिथं A ऑप्शन द्यायचं आहे. देन कम टू नंबर 3, व्हॉट अ कमोशन. कमोशन मीन्स अ स्टेट ऑफ कन्फ्युज्ड अँड नॉइझी डिस्टर्बन्स. खळबळ एकदम आजूबाजूला. व्हॉट अ कमोशन म्हणजे एकदम आजूबाजूला खळबळ किंवा असा गर्दा ऐकू येत आहे. आणि ज्यावेळेस आपण डिस्टर्ब होतो अशा खूप साऱ्या आवाजांनी, त्यावेळेस आपण काय म्हणतो, व्हॉट अ कमोशन. ओके, दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ एक्सक्लामेटरी सेंटेन्स. सो तर कोणत्या आता राहिलेल्या 2 चित्रापैकी कुठं दिसत आहे, तर डी नंबर दिलेलं जे चित्र आहे, तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती पुस्तक वाचत बसलेला आहे, एक व्यक्ती झोपलेली आहे आणि खिडकीतून काहीतरी खूप आवाज ऐकू येत आहे, खळबळ किंवा गोंगाट ऐकू येत आहे. आणि त्याच्यामुळे तो जो व्यक्ती आहे त्याच्या चेहऱ्याचे भाव बघितलात तर तुम्हाला काय दिसत आहे, तो एकदम डिस्टर्ब्ड आहे त्या आवाजाने, त्या गर्द्याने. बरोबर आहे की नाही. तर अशा वेळेस आपण अशा प्रकारचा एक्सक्लामेटरी सेंटेन्सचा वापर करतो. व्हॉट अ कमोशन, काय गोंगाट आहे, काय खळबळ आहे. ओके, सो तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन D असं द्यायचं आहे. अँड द लास्ट वन, एनग्रॉस्ड इन माय बुक. एनग्रॉस्ड म्हणजे मग्न असणे. मी माझ्या पुस्तकामध्ये एकदम मग्न आहे, शांत चित्त लावून मी माझं एखादं पुस्तक वाचत आहे. तर ते कोणतं आहे, आता राहिलं आहे ऑप्शन B. तर त्या चित्रामध्ये जरी पाहिलं आपण तर त्या ठिकाणी तो जो व्यक्ती आहे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघा, त्याचे एक्सप्रेशन्स बघा. ही इज व्हेरी सॅटिस्फाईड आणि तो म्हणत आहे की मी खूप मग्न आहे माझ्या पुस्तकामध्ये. ओके, सो दिस इज आवर वॉर्मिंग अप. नाव वी आर गोइंग टू स्टडी दिस ब्युटिफुल रिअल इव्हेंट ऑफ द ऑथर. ऑथर म्हणजे लेखक. लेखकाने त्याच्या आयुष्यातला हा एक खरोखरीचा प्रसंग इथं दिलेला आहे. आणि हा प्रसंग म्हणजे अशा प्रकारच्या स्टोरीज खूप छान वाटतात वाचायला वगैरे. तर या लेसनचे जे लेखक आहेत तपन मुखर्जी. तर आपण एकदम लेसनच्या सुरुवातीलाच चिटचॅट जिथं संपतं तिथं तुम्ही लेसनचं नाव जिथं टाकता तिथं लगेच तुम्हाला ऑथरचं किंवा रायटरचं नाव लिहायचं आहे, तपन मुखर्जी. आणि हे तपन मुखर्जी जे आहेत ते आत्ता 70 वर्षाचे आहेत, पण त्यांच्या लहानपणीची म्हणजे ते ज्यावेळेस तुमच्या वयाचे असतील त्यावेळेस त्यांनी हा जो त्यांच्या आयुष्यात जी खरी घटना घडलेली आहे त्याचं खूप सुंदर वर्णन इथं दिलेलं आहे. ठीक आहे. तर मला अपेक्षा आहे की तुम्हालासुद्धा हा धडा शिकते वेळेस खूप एन्जॉयफुल वाटेल आणि मी तुम्हाला हा लेसन खूप एन्जॉयफुल करून समजवून सांगेन. तर आपण खूप छान मन देऊन लक्ष देऊन तर इथं आपण 1 by 1 लाईन बाय लाईन आपण जाणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला हा धडा खूप आवडेल. तर याच वेळेस काय लक्ष द्यायचं आहे, दुसऱ्या एका गोष्टीकडे असं लक्ष द्या की मी तुम्हाला मागच्याही पिरियडमध्ये सांगितलं होतं की आपल्याला वोकॅब्लरीवरती पण खूप भर द्यायचा आहे. तर मी जिथं जिथं काही अवघड शब्द येतील त्या ठिकाणी मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही ऐकत तिथं हातामध्ये पेन ठेवा, पेन्सिल ठेवा आणि तिथं त्या शब्दाचा अर्थ नमूद करायचा आहे आणि खूप लक्ष देऊन ही स्टोरी ऐकायची आहे. आणि नंतर मात्र
तुम्हाला होमवर्कमध्ये हे जे साईडचे क्वेश्चन्स असतात, ह्या मार्जिनमध्ये जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते मात्र सोडवण्यासाठी खूप तुमची मदत होईल किंवा तुम्हाला खूप सोपं जाईल ते. तर त्यासाठी काय करायचं आहे, आधी लक्ष देऊन ही स्टोरी खूप छान प्रकारे ऐकायची आहे. ओके, सो वी विल स्टार्ट धिस लेसन. त्याआधी तुम्हाला मी याची संक्षिप्तमध्ये मी स्टोरी सांगू इच्छिते की हा जो मुलगा आहे धड्यामधला तो तुमच्या वयाचा आहे आणि तो अभ्यास करत बसलेला असताना त्याला बाहेर काही गोंधळ ऐकू येतो आणि त्या गोंधळामध्ये तो नेमकं एका प्राण्याची कशाप्रकारे मदत करतो, त्याची कशाप्रकारे सुटका करतो आणि त्याला वाचवल्यानंतर जे समाधान त्याला मिळतं ते सुंदर त्याचं ते जे भावना आहेत तो या धड्यामध्ये व्यक्त करत आहे. डेफिनेटली आपण बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस बाहेर कुठं जात असतो, इफ यू आर गोईंग टू स्कूल ऑर एनी प्लेस, then at that time we see certain critical conditions on the road or anywhere and we try to help others. आपण पण बऱ्याच वेळेला दुसऱ्यांना मदत करत असतो आणि मदत केल्यानंतर जे आपल्याला समाधान असतं किंवा आपल्याला खूप छान वाटतं की अरे चला आपण आज इतरांची मदत केली, बरोबर आहे की नाही. मग अशाच प्रकारे हा रायटरसुद्धा, हा ऑथरसुद्धा, तपन मुखर्जीसुद्धा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की त्या प्राण्याला मदत केल्यानंतर त्यांना खूप छान वाटलं, बरोबर आहे की नाही. तर चला आपण आता लेसनकडे बघूया. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगाल. सो तुमच्या ऑथरच्या नावावरून, तपन मुखर्जी नावावरूनच लक्षात येतं की मुखर्जी हे कुठले असतात, बेंगालचे. तर बेंगालमधली, वेस्ट बेंगालमधली ही एक स्टोरी आहे आणि रानीगंज हे त्यांच्या पर्टिक्युलर त्या बेंगालमधल्या शहराचं त्यांच्या ऑथरच्या नाव आहे आणि रानीगंजमध्ये ही स्टोरी घडलेली आहे. आणि त्याचे वडील जे असतात ते मेडिकल प्रोफेशनल कंपनीमध्ये काम करत असतात आणि तिथं काय असतं, तिथं त्यांच्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये त्याचे वडील काम करत असतात. अँड द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आणि जसं आपण पोलीस क्वार्टर वगैरे बघतो तर त्यांना पोलीस क्वार्टरला काय असतं की त्यांना खूप असे त्यांचे घरं वगैरे असतात त्या ठिकाणी आणि त्यांना तिथं राहण्यासाठी प्रत्येकाला एक सेपरेट बंगलो, घर दिलेलं असतं. त्याच प्रकारे यांच्या कंपनीचं सुद्धा एक खूप मोठं कॅम्पस आहे आणि त्या कॅम्पसच्यामध्ये या सर्व ऑफिसर्स लोकांची काय आहेत, घरं आहेत, त्यांना घरं दिलेली आहेत. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि आमचं जे घर आहे ते त्या कॅम्पसच्या एका कॉर्नरवर, एका कोपऱ्यावरती आहे. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसेंट म्हणजे जोडलेलं असतं, ॲडजसेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. तर त्यांचं जे क्लब होतं ऑफिसर्स लोकांसाठी, जसं आपण पाहतो तर त्यांच्यासाठी क्लब वगैरे, ग्राउंड वगैरे खेळण्यासाठी पण असतात, तसं त्यांचं जे क्लब होतं ते एका गार्डनच्या बाउंड्री वॉलवरती होतं. अँड द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि ते जे कंपाऊंड होतं त्या कंपाऊंडच्या मध्ये मात्र खूप सुंदर अशी बाग होती. तिथं ग्रीन ग्रास म्हणजे हिरवळ होती खूप छान, कलरफुल फ्लावर्स, तिथल्या रोपट्यांना फुलं, सुंदर सुंदर रंगीबेरंगी फुलं लागलेली होती. अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि तिथं खूप सारे म्हणजे भरपूर अशी खूप मोठी मोठी उंच सुंदर डेरेदार झाडं होती. आणि जर तिथं ग्रुप असेल, झाडांचा जर खूप मोठा ग्रुप असेल किंवा खूप सारी झाडं असतील तर त्याला होस्ट असा शब्द वापरला जातो. ठीक आहे, जसं आपण चाव्यांचा गुच्छ म्हणतो, फुलांचा गुच्छ म्हणतो, तसं होस्ट ऑफ ट्रीज असं म्हणलेलं असतं. याला आपण कलेक्टिव्ह नाऊन असं म्हणतो, बरोबर आहे की नाही. तर तुम्हाला कधी कधी तुमच्या पॅसेजमध्ये जे खाली क्वेश्चन्स येतात सी किंवा डीमध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो, वोकॅबलरी सेक्शनमध्ये विचारला जाऊ शकतो. तर त्यावेळेससुद्धा आपल्याला हे सगळं लक्षात असलं पाहिजे. सो होस्ट इज अ कलेक्टिव्ह नाऊन ओव्हर हिअर. सो नेक्स्ट, द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड अँड द मॅग्निफिशियंट ट्रीज कॉन्स्टंट अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. ठीक आहे, तुम्ही पाहिलं असेल ज्या ठिकाणी खूप झाडं असतात त्या ठिकाणी बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी असतात.
तर प्रत्येक घराच्या, त्या ज्या कॅम्पसमध्ये घरं होते, तर प्रत्येक घराला एक छोटंसं किचन गार्डन होतं आणि त्या किचन गार्डनमध्ये लोकांनी बरेच व्हेजिटेबल्स लावलेली होती आणि तिथं बरेच झाडं होते. त्याच्यामुळे त्या झाडांवरती फळं वगैरे असल्यामुळे बऱ्याच प्रकारच्या स्क्विरल्स म्हणजे खारुताई आणि बऱ्याच प्रकारचे पक्षी तिथं येत असत, असं तो आपल्याला लेखक सांगत आहे. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन ॲन अस्वथा ट्री नियर बाय. अस्वथा म्हणजे पिंपळाचं झाड. तर तिथं काय सांगितलेलं आहे बघा लेखकांनी, अ ग्रुप ऑफ लंगूर्स. लंगूर्स म्हणजे वानर. वानरांची एक टोळी होती जी त्या झाडांवरती राहत होती. त्या पिंपळाच्या झाडावरती सुद्धा त्यांनी त्यांचं डेन म्हणजे त्यांचं एक तिथं वास्तव्य केलं होतं. ठीक आहे, आपण लॉयनच्या सुद्धा जी गुहा असते किंवा राहण्याची जागा असते त्याला आपण डेन म्हणतो. तर इथं डेन हे वानराच्या टोळीसाठी सुद्धा वापरलं गेलेलं आहे, म्हणजे त्यांची राहण्याची जागा. तर अशा प्रकारे कधीकधी एकाच शब्दाचे अनेक अर्थ पण येतात, तर आपण ते फक्त बारकाईने समजून घेतले पाहिजेत, लक्षात ठेवले पाहिजेत, म्हणजे इंग्लिश लँग्वेज आपल्याला एकदम सोपी वाटेल. ठीक आहे. तर त्या अस्वथा ट्रीवरती म्हणजे त्या पिंपळाच्या झाडावरती त्या वानराच्या टोळीचं वास्तव्य होतं. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि आपल्या आजूबाजूचा जो परिसर असतो तो आपल्या डेली लाईफचा म्हणजे दैनंदिन जीवनाचा एक भाग असतात. त्याच प्रकारे तो लेखक म्हणतो की हे जे आजूबाजूचे गार्डन्स होते, क्लब होतं, आजूबाजूचे लोक, ती झाडं, त्या झाडावर राहणारे पक्षी, प्राणी, हे सगळे काय होते, त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होते. बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारे आपला पहिला पॅरेग्राफ संपलेला आहे. तर याच्यावरती 2 प्रश्न इथं दिलेले आहेत, ते तुम्हाला सोडवायचे आहेत. तरी पण मी एकदा त्याचा अर्थ सांगते बघा. व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. खूप सोपं आहे. त्या रायटर्सच्या फादरचं प्रोफेशन काय होतं, तर ते काय होते का, अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी. एका प्रायव्हेट कंपनीसाठी ते मेडिकल प्रोफेशनल होते. हे तुम्हाला त्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. आणि सेकंड क्वेश्चन आहे, डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड. ती रायटर्स फॅमिली जिथं राहत होती त्या कॅम्पसचं तिथं वर्णन करायला सांगितलेलं आहे. तर इथं दिलेलं आहे की मॅजेस्टिक ट्रीज होते, गार्डन होतं, तिथं एक क्लब होता, है ना. तर हे कॅम्पसमध्ये सगळं जे आपण आत्ता पाहिलं वर्णन ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. खूप छान एकदम रचनाबद्ध आणि चांगल्या इथल्या वाक्यांचा वापर करून तुम्ही ते लिहू शकता. तर नक्कीच तुम्हाला मी सांगितलेल्या या टिप्सचा उपयोग होईल आणि तुम्ही ते फॉलो कराल याची पूर्ण मला खात्री आहे. ठीक आहे. आता याच्या पुढे आपण सेकंड पॅसेजमध्ये येऊ. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटर्डे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. काय म्हणत आहे लेखक, एका शनिवारच्या दुपारी एक असा प्रसंग घडला की ज्या प्रसंगाने माझ्या आयुष्यावर त्याचा खूप परिणाम झाला. आणि गॉड्स क्रिएशन, देवाचं जे क्रिएशन असतं, तर त्याचा एक छान म्हणजे त्याची एक छान किमया देवाची मला त्या वातावरणातून मला पाहायला मिळाली. ठीक आहे. तर इथं काय म्हणले, प्रोफाऊंड. प्रोफाऊंड म्हणजे एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक कोणत्याही प्रसंगाने जर आपल्यावरती इफेक्ट टाकलेला असेल तर त्यावेळेस आपण तसा शब्द वापरतो. आणि अ होल न्यू डायमेन्शन म्हणजे इथं काय म्हणलेलं आहे बघा, एखादा नवा पैलू उलगडणे, याचा अर्थ पण तिथं बाजूला दिलेला आहे, अ न्यू फॅक्टर. त्या प्रसंगाने एक माझ्यावरती काय, माझ्या आयुष्यामध्ये एक नवीन पैलू उलगडला. पुढे बघा, इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रॉस्ड इन व्हॅरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. ठीक आहे. आता इथं पूजा व्हॅकेशनचं नाव दिलेलं आहे. तर पूजा व्हॅकेशन म्हणजे एखाद्या पूजेसाठी दिलेल्या सुट्ट्या. तर आत्ता आपण फर्स्ट पॅरेग्राफमध्ये पाहिलं की तिथं काय आहे, ही बेंगालमधली स्टोरी आहे. तर आपल्याला माहीत आहे तिथं दुर्गापूजा ही खूप मोठ्या प्रमाणावर तिथं असते.
तर त्यावेळेस जसं आपल्याकडे दिवाळीला वगैरे सुट्ट्या असतात, तर तिथं बेंगालमध्ये काय असतात, दुर्गापूजेच्या वेळेस सुट्ट्या असतात. आणि त्या सुट्ट्या दरम्यान त्यावेळेस लेखक काय म्हणतो की मला त्या सुट्ट्यामध्ये एक ॲपॉर्च्युनिटी, एक संधी मिळाली की माझा जो आवडता छंद आहे पुस्तकं वाचण्याचा, तर मी काय करत होतो त्यावेळेस, एनग्रॉस्ड म्हणजे मग्न, ऑक्युपाईड मग्न, मी एकदम माझ्या छंदामध्ये मग्न होतो. काय होता छंद त्याचा? त्या लेखकाचा छंद होता की बऱ्याच प्रकारचे व्हॅरियस मॅगझीन, वेगवेगळ्या प्रकारचे मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. मला स्टोरी बुक्स वगैरे वाचण्याचा खूप आवड आहे. तर मी काय करत होतो त्यावेळेस, माझी स्टोरी बुक वगैरे वाचत होतो. ठीक आहे. तर आफ्टर अ हार्टी लंच, हार्टी म्हणजे एकदम मनसोक्त दुपारचं जेवण घेतल्यानंतर, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन, माझे आईवडील आणि माझे यंगर सिस्टर म्हणजे त्याची लहान बहीण आहे, त्या लेखकाला एक लहान बहीण आहे, ले डाऊन म्हणजे पडले होते. जसं दुपारच्या जेवणानंतर थोडासा आराम घेतात आपल्या घरातली मोठी मंडळी वगैरे, तर तशा प्रकारे सगळे दुपारचा आराम करत होते. फॉर ॲन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल्ड डाऊन विथ अ स्टोरी बुक. पण रायटर काय करत होता, लेखक काय करत होता दुपारच्या वेळेत, तर त्याचा आवडता जो छंद आहे पुस्तकं वाचण्याचा, तो छंद तो जोपासत होता. आणि तो त्यांनी काय केलं, त्याचे स्टोरी बुक्स घेऊन तो वाचण्यासाठी बसला. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचरस स्टोरी. ठीक आहे. तर दुपारची वेळ होती, खूप शांत वातावरण होतं आजूबाजूला. आणि त्या दुपारच्या वेळेमध्ये रायटरला असं वाटलं की ही खरी योग्य वेळ आहे की आपण त्या पुस्तकामध्ये एकदम मन लावून, ठीक आहे, खूप आनंदाने ती स्टोरी आपण वाचू शकतो. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. पण मध्ये मध्ये काय होतं तो सांगतोय बघा, द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन. तर थोड्या वेळाला ती जी शांतता होती दुपारच्या वेळेची, ती थोड्या वेळाला काय होत होती, ब्रोकन म्हणजे तुटत होती किंवा भंग पावत होती. कशामुळे? बिकॉज ऑफ द पॅरेंट्स स्नोरिंग. त्याच्या आईवडिलांच्या दुपारच्या झोपेमधल्या घोरण्यामुळे कधीकधी त्यातला ते घोरणं ऐकू येत होतं आणि त्या घोरण्यामुळे त्या दुपारची शांततेमध्ये थोडा भंग पडत होता. द इंटरमिटेंट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. ठीक आहे. इंटरमिटेंट मीन्स फ्रिक्वेंट, मधून. आणि त्या घोरण्यासोबतच काय होत होतं, मधून त्या पक्ष्यांचा आवाज. ठीक आहे. इंटरमिटेंट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. त्याच्या घराच्या जवळ ज्या चिमण्या होत्या झाडावरती, त्या चिमण्यांचासुद्धा आवाज, त्या मध्ये त्यांचा आवाज ऐकू येत होता. द हार्श कॉविंग ऑफ क्रो, द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाईंग हाय अबाव द ग्राउंड. ठीक आहे. आणि त्याच्यामध्येच जसं हार्श कॉविंग ऑफ अ क्रो, एखाद्या कावळ्याचा जो हार्श क्रॉविंग आहे म्हणजे त्याचा कर्कश असा आवाज, आणि त्यानंतर श्रील कॉल ऑफ अ काईट म्हणजे इथं घार. ठीक आहे. तर त्या घारीचा सुद्धा एक असा कर्कश असा आवाज मध्ये ऐकू येत होता. फ्लाईंग हाय अबाव द ग्राउंड अँड मिनिट्स टिक्ड बाय. वेळ टिकटिक करत पुढे चालू होता. अँड आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक. आणि मी मात्र माझ्या पुस्तकामध्ये खूप मग्न लावून माझं वाचन करत होतो. सडनली, अचानक, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. ही दुपारची शांतता, वाचन काही वेळ चालू होतं आणि अचानकपणे जो रायटर आहे त्याला रस्त्यावरून काही कुत्र्यांचा आवाज ऐकू आला आणि ते फ्युरियसली एकदम जोरजोराने ते भुंकत होते. I choose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. सुरुवातीला रायटरला वाटलं की कदाचित जे कुत्रे आहेत ते एखाद्या असहाय्य, हेल्पलेस एखाद्या पिगच्या मागे लागले असतील किंवा त्याला भुंकत असतील, असं सुरुवातीला त्याला वाटलं. बट सून द बार्किंग बिकम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह. पण हळूहळू हे जो भुंकण्याचा आवाज होता कुत्र्यांचा तो खूप मोठा होत गेला. अँड ॲग्रेसिव्ह म्हणजे अजून जास्त त्वेषाने, खूपच जास्त जोरजोराने ते कुत्रे भुंकत होते. अँड द अलार्म्ड कॉविंग ऑफ अ फ्लोक ऑफ क्रोज ॲडेड टू द
कॅकोफोनी. कॅकोफोनी मीन्स लाऊड हार्श नॉइजेस. आणि या कुत्र्याच्या भुंकण्यामध्ये लगेच कावळ्यांचा सुद्धा खूप मोठमोठ्याने जो कर्कश आवाज आहे तो पण काय होत होता, त्याच्यामध्ये मिक्स झाला. आणि आता फक्त कुत्र्याचंच भुंकणं नाही तर काय होत होतं, कावळ्यांचं सुद्धा जे ओरडणं आहे त्यांचं जोरजोरात कर्कश आवाजात, ते सुद्धा आता ह्या आवाजामध्ये त्यांचं पण प्रतिसाद देत होते. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रोचिंग क्लोजर. आणि माझ्या असं लक्षात आलं की हा आवाज आता माझ्या घराच्या जवळजवळ येत आहे, म्हणजे माझ्या घराच्या एकदम जवळून हा आवाज येत आहे हे रायटरच्या लक्षात आलं. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. ठीक आहे, क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी म्हणजे माझ्या मनावरती काय, क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकतेने मात केली. म्हणजे माझ्या मनामध्ये उत्सुकता आली की मी उठून जाऊन बघावं की नेमकं काय झालं आहे, काय एवढं कुत्रे आणि ते कावळे म्हणजे एवढा आवाज करत आहेत, गोंगाट करत आहेत. लिव्हिंग द बुक असाईड म्हणजे पुस्तक माझं असाईड म्हणजे बाजूला ठेवून आय रश्ड टू द वरांडा. वरांडा म्हणजे जी गॅलरी असते त्या गॅलरीमध्ये मी पळतच गेलो. अँड व्हॉट वॉज गोईंग ऑन टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. आणि मी तिथं पाहण्यासाठी गेलो की नेमकं काय गोंधळ चालू आहे. ठीक आहे, पुढच्या पॅसेजवर या. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. त्यांच्या घराच्या जवळ जे क्लब हाऊस होतं त्या क्लब हाऊसच्या छतावरती, रूफ म्हणजे छत, त्या छतावरती आय सॉ समथिंग हॉरिबल. मी असं काहीतरी हॉरिबल म्हणजे भयानक असं काहीतरी मला पाहायला मिळालं. अ बिग मेल लंगूर. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय पाहिलं, एक खूप मोठा वानर. ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. ॲपरंटली म्हणजे बघताच असं वाटत होतं की तो खूप मजबूत एकदम ताकदवान असा एक वानर होता आणि तो कदाचित त्या ग्रुपचा लीडर असेल असं दिसत होतं. ऑफ द ग्रुप वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स. आणि त्याच्या हातामध्ये काय होतं, एक बेबी लंगूर, एक वानराचं पिल्लू होतं. अँड मर्सीलेसली म्हणजे एकदम निर्दयीपणे बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनाईट इंटेंट टू किल. काय करत होता तो, त्याला बायटिंग म्हणजे चावत होता, त्याला अंगावरती बऱ्याच ठिकाणी चावत होता. आणि डेफिनाईट इंटेंट टू किल म्हणजे त्याचा उद्देश होता की त्याला त्या माकडाच्या किंवा वानराच्या छोट्याशा पिलाला जणू काय मारायचंच होतं. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी. त्या वानराच्या पिल्लाची हेल्पलेस म्हणजे असहाय्य त्याची जी आई होती. अँड द अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप. आणि त्या वानराच्या टोळीमधले इतर काही जे छोटी वानरं होती. वेर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. ते बाकीचे सगळेच छोटे वानर किंवा त्या वानराच्या टोळीतील इतर वानरं त्या क्लब हाऊसच्या रूफच्या बाजूचे जे दुसरे रूफ होते, छत होते, त्या छतावरती ते आपल्या परीने आवाज देत होते किंवा त्या पिलावरती जो अन्याय होत होता त्याच्यासाठी ते काहीतरी त्यांचा पण आवाज काढत होते. आणि त्यांनाही ते आवडत नव्हतं की त्या वानराच्या पिलाला मारत आहे तो वानराचा जो लीडर आहे तो मारत आहे. आणि ती आई पण आणि तिच्यासोबत दुसरी वानरं पण गर्दा करत होती आणि त्या बाळाला सोडवण्याचा प्रयत्न करत होते. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन म्हणजे ग्रुप, प्राण्यांचा जो कळप असतो. अ व्हेरी लार्ज फॅमिली, जो वानराचा जो ग्रुप असतो. तर आय रिकॉल्ड म्हणजे मला आठवलं की या वानराच्या टोळीमध्ये एक खूप वाईट असा हॉरिबल कस्टम असतो, टेरिबल कस्टम असतो, भयंकर असा एक प्रथा आहे जी अकॉर्डिंग टू विच आणि त्या प्रथेनुसार अ डॉमिनंट मेल, जो डॉमिनंट असतो, जो मजबूत असतो, जो वर्चस्व असलेला त्यांच्यामधला जो वानर असतो तो काय करतो, युजली डज नॉट अलाउ अनादर मेल बेबी और अडल्ट टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप. ठीक आहे, इतर कुणाचंही तो वर्चस्व त्या ग्रुपमध्ये होऊ देत नाही. आणि अशी छोटी मोठी चूक त्या वानराच्या पिलाची त्यांनी पाहिली असेल आणि काय केलं असेल त्यांनी, त्याच्यामुळे तो चिडून
त्या वानराच्या छोट्याशा पिलाच्या एखाद्या चुकीला चिडून तो त्याला अशा प्रकारची शिक्षा करत असेल आणि इतर ग्रुपमधले जे सगळे टोळीमधले जे इतर वानर होते तो त्यांचा लीडर असल्यामुळे त्याला काहीही म्हणू शकत नव्हते आणि त्याचा अन्याय ते निमूटपणे इतर छतावरून गपचूपपणे पाहत होते. ठीक आहे, नेक्स्ट पॅसेजमध्ये यायचं आहे. विदाऊट लूजिंग एनी टाईम, आणि थोडाही वेळ न दवडता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक. स्टाउट म्हणजे एक अशी जाडसर एक स्टिक, एक छडी त्यांनी हातामध्ये घेतली, काठी, अँड इन वन हँड, एका हातामध्ये घेतली, अँड हरल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट सम मॅराउंडिंग लंगूर. आणि त्यांनी दुसऱ्या हातामध्ये, एका हातामध्ये त्यांनी एक मोठी काठी घेतली आणि दुसऱ्या हातामध्ये एक पीस ऑफ स्टोन म्हणजे एक दगडाचा एक तुकडा त्यांनी घेतला, एक दगड घेतला आणि त्यांनी काय घेतलं, मॅराउंडिंग म्हणजे सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक. धाड घालत फिरणारे जे असतात हे लंगूर, किंवा म्हणजे त्या तो जो लीडर होता त्याला त्यांनी तसं म्हणलेलं आहे. तर त्या मोठ्या लंगूरवरती त्यांनी काय केलं, तो दगड फेकून मारला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड. तो लंगूर आता खूप चिडला होता. तो जो वानराचा जो लीडर होता तो खूप चिडला या अटॅकमुळे, दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. आणि त्यांनी सुरुवातीला लक्ष नाही दिलं. जो अटॅक केला होता, असॉल्ट मीन्स अटॅक, जो अटॅक केला होता लेखकांनी, रायटरनी, त्याच्याकडे त्यांनी सुरुवातीला लक्ष दिलं नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग सम स्टोन्स. आणि मी परत त्याच्यावरती लक्ष देत नाही आहे म्हणून परत त्याच्यावरती काय करायला सुरुवात केली, लेखकांनी दगड टाकायला सुरुवात केली. अँड द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. अँड डॉग्स ऑन देअर पार्ट, आणि कुत्र्यांनीसुद्धा याला सोबत दिली. ते पण जोरजोराने भुंकू लागले आणि त्यांना असं सगळ्यांना एक दिलासा वाटला की चला कोणतरी आता वाचवायला आलं आहे, त्या वानराच्या पिल्याला कोणतरी वाचवतं आहे. आणि त्यांनी पण आपल्या परीने भुंकायला जोरजोरात सुरुवात केली. द चेंज्ड सर्कमस्टान्सेस, आणि हे जे बदललेलं तिथलं रूप होतं, किंवा अचानक लेखकांनी हल्ला केल्यानंतर तिथं जे बदललं सगळं वातावरण. अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक. अनएक्सपेक्टेड म्हणजे एकदम अनपेक्षित असा जो त्याच्यावरती अटॅक झाला त्या वानराच्या लीडरवरती, फ्रॉम अननोन क्वार्टर्स. अननोन क्वार्टर्स म्हणजे एका अनोळखी व्यक्तीकडून त्याच्यावरती काय झाला होता, अटॅक झाला होता. फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी. त्याच्यामुळे काय झालं, त्या लंगूरने त्या बेबीला काय केलं, ड्रॉप केलं. ड्रॉप म्हणजे सोडून दिलं. फ्रॉम द स्लोपिंग रूफ, त्या स्लोपिंग रूफवरून त्याने त्याला सोडून दिलं. ओव्हर द वरांडा. कुठं सोडून दिलं, त्या वरांडामध्ये. कोणता वरांडा, जिथं लेखक थांबला होता. अँड द बेबी वॉज लिस्टलेस. लिस्टलेस मीन्स विदाऊट एनी एनर्जी. एवढ्या अचानक अटॅकमुळे ते जे बेबी लंगूर होतं ते खूप काय झालं होतं, विदाऊट एनी एनर्जी, त्याच्यामध्ये अजिबात त्राण नव्हते. ते खूप घाबरलेलं होतं, खूप भेदरलेलं होतं. अँड लिस्टलेस अँड ॲपियर्ड टू बी डेड. आणि असं वाटत होतं की जणू काय ते आता डेड झालेलं आहे, ते मेलेलंच आहे, किंवा त्याच्यातले पूर्ण प्राण तो सोडत आहे घाबरून. ॲज इट्स अ बॉडी स्टार्टेड टू स्लाईड डाऊन. त्यांनी ते छतावरून सोडून दिल्यानंतर त्याची बॉडी स्लाईड डाऊन म्हणजे असं घसरत घसरत त्या छतावरून खाली